आपण सर्वजण आरोग्य चांगलं राहण्यासाठी नेहमी खूप प्रयत्न करत असतो. पण ह्या 4 गोष्टी जर आपण पाळल्या ना, तर आपलं आरोग्य नेहमीच उत्तम राहील. त्यामुळे आपलं आरोग्य 100% चांगलं राहण्यासाठी ह्या 4 गोष्टी बघूया. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी 1 तास देणे. ह्याच्यामध्ये व्यायाम आणि स्ट्रेचिंग, कारण त्यामुळे शरीर आपलं लवचिक राहतं. बघा, 24 तासात फक्त 1 तास द्यायचा आहे. आपण इतके कष्ट करतो, पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य वेळी जेवण घ्यायचं. तुम्ही कितीही बिझी असा, पण जेवणाची एक निश्चित वेळ आहे, ती पाळलीच पाहिजे. आणि जेवणाचे बाकीचे जे नियम आहेत, ते सुद्धा अवश्य पाळले पाहिजेत. तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जेवणामध्ये सगळे आवश्यक घटक आहेत का, हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे FMCVP हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. फायबर, फॅट, मिनरल, कार्ब, विटामिन आणि प्रोटीन्स. फायबरचं आपल्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. इथे आपण नेहमी बघतो, की आपण भाज्यांची देठं किंवा पालेभाज्यांची देठंसुद्धा फेकून देतो. ती खूप महत्त्वाची आहेत, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायबर आहे आणि आपल्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात फायबर पाहिजेच पाहिजे. आता दुसरा घटक म्हणजे फॅट, अर्थात तेल किंवा तूप. पण त्याचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये नेहमी कमी असलं पाहिजे. त्याऐवजी आपण तेलबियांचा जास्त वापर करू शकतो, म्हणजे खाण्यासाठी. आता ह्या सगळ्या पदार्थांमधनं आपल्याला मिनरल्स मिळत असतात. त्यामुळे ते आपल्या जेवणात आहेत का, ह्याचा अवश्य विचार केला पाहिजे. आता इथे दिलेले पदार्थ हे उदाहरणादाखल दिलेले आहेत. अनेक पदार्थांमध्ये मिनरल्स असतात. कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी आवश्यक असतात. पण ते सुद्धा आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ नये. त्याचं प्रमाण हे मर्यादित असलं पाहिजे आणि रात्रीच्या जेवणात त्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. आता विटामिन्स अनेक पदार्थांमध्ये आहेत. पण इथे आपण फळ घेऊया. दिवसातनं एक तरी फळ आपण खाल्लं पाहिजे. पण ते मधल्या वेळेमध्ये. पण जे कोणतं सीझनल फळ आहे, एक फळ अवश्य खा. पुढचा घटक आहे प्रोटीन्स. प्रोटीन्सचं आपल्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. बरेचदा आपण काय होतं, फक्त भाजी चपाती असं खातो. असं न करता प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन हे घेतलंच पाहिजे. खूप पदार्थांमध्ये ते अवेलेबल असतं. त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपल्या आहारात त्याचा आपण समावेश केला पाहिजे. आता चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण 8च्या आधी असं आपण घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर साधारण 2 ते 2.5 तासांनी आपल्याला झोपायचे. आणि रात्रीचं जेवण हे खूप हलकं असलं पाहिजे, ह्याचा सुद्धा आपण अवश्य विचार करायला पाहिजे. त्यामुळे ह्या 4 गोष्टी जर तुम्ही तंतोतंत पाळल्यात, तर आपल्या सगळ्यांचं आरोग्य 100% छान राहणार आहे. पण त्यासाठी सातत्य पाहिजे, शिस्त पाहिजे, तरच आपलं आरोग्य छान राहील आणि आपलं आयुष्य आपण आनंदी आणि परिपूर्ण बनवू शकू.